नमस्कार. नमस्कार. धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीनं आम्ही सेवा कार्य जे करतोय, स्वच्छता मोहीम सेवा कार्य, त्याच्यासोबतच आम्ही सत्र चालू केलंय की पंचकृषीतील जे काही आपले देवदेवता आहेत त्यांची आम्हाला माहिती गोळा करायची आहे. तर आपण वैद्यनाथ सार नावाचं पुस्तक लिखित केलंय, आपले लेखक आहात. तर आम्हाला आपल्या परळी शहरातील एक जागृत देवस्थान, कालरात्री मंदिर, कालरात्री देवी याच्याविषयी आम्हाला आपण माहिती हवी. तर आपण आमच्यासह या सर्व भक्तांना याबाबत माहिती द्यावी अशी आमची विनंती आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्कृत नमस्तस्यै 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 नमो नमः. आपलं परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग अनेक विविध कारणांनी, वैशिष्ट्यांनी इतर ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळं मानलं जातं. शिव, शक्ती आणि भक्तीचा त्रिवेणी संगम असलेलं हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र आहे. येणारा नवरात्र उत्सव आणि आपल्या या ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रामध्ये असलेलं दुर्गेच्या 9 रूपापैकी 7व्या रूपाचं अधिष्ठान ते म्हणजे काळरात्री देवी मंदिर. हे काळरात्री देवी मंदिर वैद्यनाथ मंदिराच्या पूर्व दिशेला भीमनगर या भागामध्ये ते अस्तित्वात आहे. आणि या काळरात्री देवीची अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी शंभ आणि शुंभ या दैत्यांचा नाश करण्यासाठी आणि रक्तबीज नावाचा एक महादानव, ज्याने की सगळ्या देवलोकामध्ये उच्छाद मांडला होता, सगळ्या देवतांना त्यांनी पराभव केला होता आणि सर्व देवता त्याच्यापुढं पर्याय उपलब्ध नसल्यामुळे सर्व देवता शेवटी शक्तीलाच म्हणजे दुर्गा मातेलाच शरण गेले आणि त्यांनी दुर्गा मातेचं स्तवन करून त्या दैत्याचा वध करण्यासाठी दुर्गेला जे रूप घ्यावं लागलं ते रूप म्हणजे दुर्गेचं 7वं रूप काळरात्री देवीचं. तिने त्या रक्तबीजाचा वध केला. रक्तबीजाचे एक वैशिष्ट्य होतं की त्याचा वध केल्यानंतर त्याचं जे रक्त पडतं त्या रक्ताचे जेवढे थेंब पृथ्वीवर पडतात त्याच ताकदीचे रक्तबीज नावाचे शक्तिमान दैत्य तसे तयार होत होते. त्याच्यामुळं देवतासुद्धा त्याच्यापुढं हातबल झाल्या होत्या. परंतु या काळरात्री देवीने त्या रक्तबीजाचं रक्त जमिनीवर न पडू देण्यासाठी स्वतःची जिभा एवढी विशाल केली की त्या रक्तबीजाचं सगळं रक्त त्या देवीने प्राशन केलं आणि देवतांची त्यातून सुटका केली. अशी एक आख्यायिका काळरात्रीच्या संदर्भानं या ठिकाणी आहे. या देवीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपण अर्धनारी नटेश्वर म्हणून जो पुराणात उल्लेख वाचतो, ऐकतो, तसं अधिष्ठान असलेलं हे काळरात्रीचं मंदिर आहे. काळरात्रीच्या तांदूळजा ज्याला म्हणतो आपण, देवीच्या मुखवट्याला, त्या मुखवट्याच्या अर्ध्या भागाला अर्ध शिवलिंग आहे आणि अर्ध देवीचं रूप आहे. त्याच्यामुळे त्याला अर्धनारी नटेश्वर सुद्धा म्हटलं जातं. आणि या देवीची महती सर्व देवतांनी मान्य केलेली आहे. कारण शक्तीशिवाय शिवसुद्धा शव मानला जातो. ज्यावेळेस शिवाकडं शक्ती नसते त्यावेळेस त्याला शक्तिहीन मानलं जातं, त्याला रुद्रहीन मानलं जात नाही. विष्णूकडं विष्णुहीन मानलं जात नाही किंवा ब्रह्महीन मानल्या जात नाही. या सर्वांना शक्तिहीन म्हटलं जातं. या सर्व देवतांची जी शक्ती आहे त्या शक्तीचं रूप म्हणजे आदिमाया आदिशक्ती ही दुर्गा माता आहे. आणि या दुर्गा मातेचं जे 7वं स्वरूप आहे ते आपल्या परळी वैद्यनाथ या नगरीमध्ये अस्तित्वात आहे. या शक्ती स्वरूपा काळरात्रीचं महात्म्य मार्कंडेय पुराण या ग्रंथामध्ये आहे. महाभारतामध्ये याचा उल्लेख आहे आणि देवी भागवतमध्ये सुद्धा काळरात्रीच्या कर्तृत्वाचा उल्लेख आणि तिचं गुणगान सर्व देवतांनी केल्याचा उल्लेख या तिन्ही ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येतो. अशी ही
महाकाली, काळरात्री या देवीला आपण मनोभावे शरण जाऊयात. नवरात्रामध्ये या ठिकाणी मोठा उत्सव होतो. प्रभू वैद्यनाथ विजयादशमीच्या दिवशी आपल्या या देवीला आहेर घेऊन जाण्याची पद्धत आहे. कारण शक्तीपासूनच दुर्गेचेच 9 रूप आणि त्या 9 रूपातलं 7वं रूप हे माता काळरात्री देवीचं आहे. म्हणून हे नातं शिव आणि शक्तीचं नातं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचं यामध्ये शंका घ्यायचं कारण नाही. आणि या शक्तीची उपासना करणाऱ्या भक्तांना ही काळरात्री देवी त्याच्या दुःखातून, त्याच्या अज्ञानातून आणि त्याच्यावर येणाऱ्या काळाच्या संकटातून मुक्त करणारी, त्याच्यावरचे संकट आपल्या जिभेवर घेणारी, आपल्या शक्तीत सामावून घेणारी अशी ही काळरात्री देवी आहे. या देवीचा जागर आपण या नवरात्र उत्सवात भक्तिभावाने करूयात. थांबतो. प्रभू वैद्यनाथ भगवान की जय. माता दुर्गा शक्ती की जय.